पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा निरागस आणि निर्विकारपणे निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करू। जय जय वसुते उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती आधार शक्तीची या अंकी वाढविसे कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेशी निधी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करती मनभवनाची खेळणी आत्मसुखाती वाळली नीले वनसी सतरागीचे स्तन्यदेसी अनहताचा हल्लरू गासी समाधी बोधे दृष्टी बुधा मुनी म्हणून साधका तुला मुली पिके सारस्वर तुझी बाबुली या कारणे मी साबुली नसंडी तुझी अणबोनी अंबे श्रीमंते निजन कल्पलते आज्ञा पिमाते ग्रंथ निरोपणी तू आपले निस्त्य पल्लवी माते पंगुर विशील सदैवी तरी आताची आगवे निर्मीन माई नमो विशद बोध विदखा
वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं वदे चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही कोणी अंध दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साथ अवघी गोड अनंत कृपावरती श्रीमंत भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे जे अनन्य भक्त आहेत आपण ज्यांना संत म्हणतो सज्जन म्हणतो त्यांची व्याख्या करत असताना त्यांची काही लक्षणं सांगितली एक त्यांचं स्वरूप सांगितलं त्यांचा स्वभाव विशेष सांगितला त्यांचा गुण विशेष सांगितला त्यांचं लक्षण सांगितलं हे सगळं सांगत असताना तुकोबराच्या मध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या एक संतांकडे पाहण्याची आपली नजर कशी असावी हे सांगितलं आणि कदाचित आपण त्यांच्याजवळ राहत असलो तर त्यांच्यात एखादा गुणदोष दिसत असेल तर तो पाहू नये हा दुसरा विषय सांगितला संत संगती न करावा वास एखादा गुणदोष येईल साधूच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला एखादा गुण लागला तर त्याचा अभिमान होईल आणि दोष लागला तर साधूला नाव जाईल साधूचं नाव जाईल असंही होऊ शकतं म्हणून फार काळ त्यांच्याजवळ राहू नका असंही सांगतात एक कदाचित त्यांच्याजवळ राहत असता तर त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी निर्दोष असावी जसं परमात्मा आहे समोहम सर्वभूतेषु नमीर्वेश्यो सिनप्रियः ये भजन्ति मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् परमात्मा सर्वत्र आहे तसे महात्मा सुद्धा समान आहेत अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतव्यता सर्वांना परित्यागी यो मद्भक्त समीप्रियः असे जे भक्त आहेत संत आहेत त्यांच्याकडे कसं पाहायला पाहिजे भगवान तुकोबराय सांगतात असं पहा दुसरे प्रमाण आहे हरिदासाची निंदा नाही साहत गोविंदा भगवंताच्या भक्ताची निंदा आपल्याकडून होऊ नये म्हणून भगवान तुकोबराय सांगतात त्यांच्यामध्ये आवरून पाहू नका विठ्ठल आता वेगळं सांगायचं झालं तर प्रकाराचे तीन तुका म्हणे केलेले त्रिवीर गुण मायर भावे देवी सर्वविधम जगत मोहितम नाविजानाति मामेभ्यम परमप्रियम गीता संगती अर्जुना हे सगळं जगत तीन गुणाने बनलेलं आहे इतकंच काय त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भवा वेद सुद्धा त्रिगुणाचंच वर्णन करतात पण वेदाच्या पलीकडे ज्याचा अनुभव आहे अशा महात्म्याला गुणातीत असं उच्चते हे गुणातीत आहे आणि अशा गुणातीत माणसाकडे पाहण्याची नजर कशी असावी तुकोबराय अभंगामध्ये आपल्याला नजर देत आहे तशी तुम्हा आम्हाला नजर लागेल असं आपलं जीवन असेल पण साधूच्या चरित्राकडे नजर लागावी असं जीवन आपल्याला सांगताय विठ्ठल तुकोबरायांनी 4 उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये तरी पण 2 उदाहरणं आधीच सांगतो आणि मग अभंगाकडे वळतो म्हणजे लक्षात येतं कसं पाहायला पाहिजे साधूकडे भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये कन्याकुब्ज नावाच्या देशामध्ये अजामिळ नावाचा ब्राह्मण होता आधी ब्राह्मण होता नंतर पतित झाला एका दासी बरोबर राहू लागला त्या दासीपासून त्याला 9 मुलं झाली 10व्यांदा ती दासी गरोदर होती योगायोगाने काही संत त्या गावात आले आणि त्या संतांनी विचारलं बाबा या गावात ब्राह्मणाचं घर कुठे आहे आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे गावात काही कोटाळकी पोरं होती चव्हाट्यावर बसणारी कट्ट्यावर बसणारी त्या पोराने सांगितलं आमच्या गावात एकच पवित्र ब्राह्मणाचं घर आहे ते म्हणजे अजामिळ समोरचं घर ते महात्मे त्या घरी गेले अजामिळ घरी नव्हता हाक मारली हे माई आम्हाला भूक लागली काही प्रसादाची व्यवस्था होईल ती गरोदर असणारी स्त्री बाहेर आली तिने सांगितलं बाबा मी गरोदर आहे आणि माझ्या घरी तुम्हाला कसा प्रसाद चालेल ते म्हणले का हे ब्राह्मणाचं घर नाही म्हणले हे ब्राह्मणाचं घर होतं आता नाही हे पतित ब्राह्मणाचं घर आहे सगळी आख्यायिका सांगतात पण संत दयाळू असतात त्याने सांगितलं ज्या अर्थी देवाने आज आम्हाला तुमच्या दारात पाठवले त्या अर्थी आम्ही तुमच्या घरी प्रसाद घेतले घर बदलणार नाही फक्त फरक एवढाच करायचा तुम्ही शिजून नाही द्यायचं आम्ही शिजून खाणार तुम्ही कोरडं साहित्य द्यायचं तुम्ही वाटीवर तांदूळ द्या मुगाची डाळ द्या काय तेल तूप मीठ काय लागत असेल ते द्या आम्ही शिजवून सुंदर महात्म्याने फोडणी देऊन खिचडी केली खिचडी खाल्ली रात्रभर भजन केलं जागर केला काकडा केला आणि निघणार तेव्हा त्या संतांनी सांगितलं माऊली तुझ्या घरी प्रसाद मिळाला
पण दक्षिणेशिवाय प्रसाद प्राप्त होत नाही, काहीतरी दक्षिणा द्यायला पाहिजे तुम्ही. एवढ्यात आज्यावेळ आला आणि आज्यावेळाने हात मारले, काय रे लुटारू सगळे तुम्ही, माझ्यासारख्याने तुम्हाला लुटलं नाही ही दक्षिणा समजा म्हणाली. काय दक्षिणा मागता तुम्ही? अरे पण महात्मे होते महाराज, अवयम सत्व संशुद्धी निर्भय असणारे महात्मा. ते म्हणाले आम्हाला धनरूपी दक्षिणा नको, धनाच्या विषयी आमची भावना अशी अशाश्वतता, ते अशाश्वत आहे. आमचं खरं धन आहे. आयुजी मैने राम रतन वस्तु अमोनी कनी मोरे सतगुरु कृपा कर अपनायो पायुजी मैने राम रतन. आमचं धन जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद गण धन पांडुरंग अभंग हे सरेण. आमचं पांडुरंग हेच आहे. पण तुला जर द्यायचंच असेल तर आम्हाला हे कर म्हणजे काय देशील? तुला आता मुलगाच होणार आहे, होणाऱ्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव म्हणाले, आम्हाला आमचं धन मिळेल. हकललं मला, चला चला निघा, माझा मुलगा मी बघून गेली, काय नाव ठेवायचं तुम्ही कोण सांगणार आहे? जो आनंद खिचडी खाताना होता तोच आनंद हकलताना पण होता. काय महात्म्य असतील सांगा बरं. निघून गेले आणि महात्म्याने असं सांगितलं असतं, वेदशास्त्राप्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार्थ ज्ञानदेवा पाठ, ज्ञानदेवाना नारायण पाठ, नारायण नाम पाविते उत्तम स्थान असं सांगितलं असं त्यांनी जप केला असता नाही. पण भगवंताने पाहणं संतांना कसं सांगितलं, कुठल्या अनुषंगाने होईना हा मुलाचं नाव ठेवील, नारायण नावाचा उच्चार करील आणि याच्या मोक्षाची वाट मोकळी होईल. नारायण नाव ठेवलं उद्धार झाला. यांनी साधूचा अवमान केला हे खरं आहे, पण साधूने सांगितलं नाव मुलाला ठेवलं आणि मुलाचं नाव घेतल्यामुळे मुक्त झाला, म्हणजेच नारायणाचं नाव घेतल्यामुळे मुक्त झाला. तिथे भागवत अपवादात ठरलं, भागवताने तिथे सवलत दिली. पण हा प्रसंग भगवंताच्या घरी झाला. भगवंताच्या एकादश स्कंदाचा आरंभच असा केला. म्हणतात अनेक महात्मे द्वारकेत आले होते आणि देवाचा सांब नावाचा मुलगा जो सूर्याच्या कृपेने प्राप्त झाला होता. एखादी स्त्री कमी सुंदर दिसेल इतका सुंदर झाला. त्याला स्त्रीचे कपडे घातले, पोटावर चिंध्या बांधल्या, गरोदरपणाचं सोंग आणलं, दुसरा एक जोडीदार दिला आणि बाकी सगळे त्या साधूंजवळ गेले. नारद, मरीची, अत्री, अगस्ती, वामदेव असे मोठे मोठे ऋषी. त्यांना विचारलं, म्हणले यांचं गेल्या वर्षी लग्न झालं, हे दोघे लास्ट आहेत, सांगा बरं. आता आमच्याकडे काही सोनोग्राफी काढायची व्यवस्था नाहीये, पण मुलगा होईल की मुलगी सांगा बरं. ते महात्मे म्हणाले, अरे तुम्ही तुमचं खेळा, तुमचे खेळ वेगळे आहेत, आमचे खेळ वेगळे. तुमचा खेळ कसा आहे? तुमचा त्रिगुणाचा खेळ आहे आणि आम्ही चौगुण, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, आम्ही गुणातीत खेळतो. हे संतांनी लक्षात घेतलं. काही संत म्हणले, अरे तुम्ही लहान कशाला चेष्टा करता आमची. पण त्यातले काही लोक म्हणले, यांना काही येत नाही. म्हणजे देवाच्या मुलांनी साधूची निंदा केली. देवाच्या मुलाने म्हणले, यांच्या नुसत्याच दाढ्या वाढल्यात, नुसतेच गंध लावलेत, म्हणले नुसत्याच माळा घातल्यात, नुसतेच कमंडलू असं घेऊन फिरतात, असं नुसते शिष्य गोळा करून फिरतात. म्हणजे यांना काही येत नाही. हरिदासाची निंदा नाही साहत गोविंदा. देवाने देवाच्या घरच्या मुलांनी केलेला प्रकार सांगितला. मला आता एवढं सांगायचंय, देवाची मुलं जर अशी तर आपली कशी असते? देवाने आपल्या घरापासून सुरुवात केली. देवाने एकही यादव ठेवायचं नाही संतांपासून. त्या ऋषींनी शाप दिला, म्हणले ही स्त्री नाही, हा मुलगा आहे, पोटावर चिंध्या बांधलेले, तुम्ही आमची चेष्टा करता काय? सगळे यादव संपतील म्हणून, 56 कोटी यादव संपतील, एक राहायचं. सगळे संपले, 2-4 राहिले, लालू अखिलेश वगैरे 2-4 काही यादव महाराष्ट्रात येऊन जाधव पण झाले. तुम्हाला खोटं वाटलं तर सरकारी दप्तर याची नोंद आहे, पाहू शकता. मला ते नाही सांगायचं, एवढं सांगायचंय, देवाच्या घरी देवाच्या मुलाने साधूची निंदा केली. थोडं एकाच वाक्यात सांगू, वेशा नाही मोल अवगुणा दुशिले. वेश जो आहे त्या वेशाला सुद्धा बोल. विद्यार्थ्याकडे गणवेश आहे, पण साधूकडे गुणवेश आहे. काही ठिकाणी वेशाला किंमत नाही, काही ठिकाणी गुणाला किंमत नाही. पण भगवान तुकोबाराय सांगतात, तुम्ही साधूकडे पाहत असाल तर असं पहा. कसं पहा? हे साधूकडे निर्दोष दृष्टीने पहा.
भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा गुणदोष पाहणं हा दोष आहे आणि गुणदोष न पाहणं हा खरा गुण आहे. गुणाकडे पाहत असताना गुणदोष रहित दृष्टीने पहा. एखाद्याचा गुण पाहून त्याची स्तुती करशील, त्याचा अभिमान वाढवशील, आणि एखाद्याचे काही चुकीची बाजू पाहून निंदा करशील, त्याचं पतन करशील. त्यापेक्षा तटस्थ राहा, तटस्थ राहा, शांत राहा. काही ठिकाणी मौन राहा, काही ठिकाणी कमी बोला, काही ठिकाणी बोलूच नका. पुढे जाऊन सांगू, खूप वेळ आली तरच बोल, विनाकारण का बोल. तसे आपल्या बोलण्याला कोणी विचारत नाही. आपल्या मताला विचारत नाही तर बोलण्याला काय विचारलं. तुम्हाला या जगतामध्ये संतांचं स्वरूप सांगतो. 4 जागा घेते तुकोबारे. वृक्ष या जातीमध्ये चंदन संत आहे, दगड या जातीमध्ये परीस संत आहे, प्रकाशक या जातीमध्ये दिवा संत आहे, आणि पदार्थ या जातीमध्ये साखर संत आहे. असं दुसरा एक अर्थ असा, अशी कोणती जात नाही झाली की त्या जाती संत झाला नाही, फक्त त्या जातीला कळले त्या जातीची खंत आहे. लोक संतांच्या जातीची कमी झाली आणि संतांना जाती तोडणारे जास्त झाले. ही मोठी ट्रॅजेडी आहे. संतांची एकत्र ऐसी कळमयाची जाते. जो अविद्या राती रुसोनिया मिळी ज्ञाना ज्ञान चांगनिया तो सुदीन करी ज्ञानिया सबोगाचा. म्हणून संत विश्वविकासित मुद्रा दया सोडवी तुझी योगनिद्रा दया नमो योगनिद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुडी वेडला जीवत्व दुर्गी आडला तो आत्मा शंभूने सोडविला तुझी स्मृती. चंदन चंदन माहिती आहे तुम्हाला, तसे चंदन लावणारे माहिती आहे आपल्याला. एखाद्याचं नाव चंदन असेल पण तरी पण त्याला स्प्रे मारावा लागतो. काहींचा आडनाव चंदन शिवे पण स्वभाव आगलाव्यासारखाच असतो. चंदन वृक्ष या जातीमध्ये तो खूप बरं आणि चंदनाला संत. तशी काही बेसरमाची पण झाडं असतातच, पण चंदनाला संत. बेशर्म म्हणजे काही वेगळंच असतं. लोग शर्म से शर्माते हैं मगर हम इतने बेशर्म हैं कि शर्म हमसे शर्माती है. काही जन्माला येऊन बेशरमपणाचा कळस केलाय, कारण आळसाशी मैत्री केली काय. भगवान चंदन संत. चंदन आपल्याकडे नाहीये, दक्षिण प्रांतात. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम नहि गजे गजे साधो नहि सर्वत्रम चंदनम नहि वने वने. नमो स्वभाव भाजन मंगल मणिधान सज्जन बळ चंदना आराध्य लिंगा. सज्जन बळ चंदन, सज्जनाला चंदनाची दुकान एवढं सुद्धा गेली. चंदनाचं झाड परिपक्व व्हायला 75 वर्ष लागतात, 1-2 दिवसात. आपला साधा ग्रामीण आंबा व्हायला जर 12 वर्ष लागतात, एक फळ व्हायला जर 12 वर्ष लागतात, तर चंदन व्हायला 75 का नाही.
किती वर्ष आपल्या सांगतात 26 तरी पुष्कळ आहे 1/3 विठ्ठल 26 गुण सुद्धा दैवी संपत्तीचेच आहेत ना. चंदन 75 वर्षांनी परिपक्व होतो. चंदन संत म्हणणारे तुकोबारे, पण चंदनामध्ये काही अवगुण आहे. तुकोबाराने अभंगात नाही सांगितले, पण आपण त्याचा विचार मांडून पुढे जायचं बस. चंदनाचं वैशिष्ट्य बाजारात जे मिळतं ते खोड, त्याची खोड जात नाही म्हणून. पंढरपुरात कवठेकराकडे मिळतं 1000 रुपये किलो चंदन. चंदनाच्या शेजारी जर बोरी बाबळी वाढत असेल तर बोरी बाबळीचे काटे सहन करून का होईना चंदन त्याला आपला गुणधर्म देतो. चंदनाने बोरी व्यापी सर्वांगी सुवास परी उभला नाही, सगोवती तरुवर चंदन करीतोची जाई. सर्वांना सुवास आहे, अगदी मुळापासून पाना फुलापर्यंत तो सुगंधीच आहे. त्याची साल, त्याची वेल सगळ्यात काही उण नाही त्याच्यामध्ये, न्यून नाही. चंदनाच्या शेजारी जर बोरी बाबळी वाढली तर तिला चंदनाचा गंध येतो. नुसता गंध येत नाही, चंदनाची किंमत येते बाजारात आणि देवाच्या मस्तकावर जागा मिळते. संत काट्यासारख्या वनस्पतीला, काटेरी माणसाला जर देवाच्या मस्तकावर देतात तर बाकीचं काय विचार. थोडं पुढे जाऊन सांग, जो आपल्याला देवाच्या डोक्यावर नेईल त्याच्या जवळच राहायला काय हरकत आहे. नाहीतर प्रत्येक जण आपल्याला पायाखाली द्यायला पाहतो. एरवी तर बाकीचे लोक आपल्या मानेवरच पाय देऊन पुढे चालले. कसं दुसरं एक उदाहरण, चंदन मलयागिरी चंदन, मलय पर्वतावरचं चंदन आहे. एक थेंब जर तेलामध्ये पडला उकळत्या तर तेलाला शीतल करतो. तापत्रे तापती वसिती भगवे देखोणी म्हणते तारा स्वामी. संत ते कवण, संत ते कवण. विविध तापाने संतप्त आपल्या जीवाला शांत करण्याचं काम चंदनासारखे संत करतात. म्हणून संत एक. आणखी एक गंमत आहे, खरंच चंदन उगाळल्यावर सुगंध देते. जसं उगाळत जा तसं ते सुगंध देते. हे चंदनाचं वैशिष्ट्य आहे. अजून चंदनाच्या काही गोष्टी आहेत. चंदनाच्या बाबतीत सांगत असताना संतांनी काही गोष्टी अगदी आवर्जून सांगितल्या. आवर्जून का वाटत असेल कोणाला. चंदनाला संत म्हणताना सुद्धा तुकोबाराने म्हटलंय, चंदन बोरी बाबळीला सुगंधी करतो पण वेळूला आणि केळीला सुगंधी करत नाही. केळी सुगंधी होत नाही, केळी ओली आहे आणि गाभारूप आहे म्हणून सुगंधी होत नाही. पण संतांनी केळीला डावललं नाही, पात्रावळीच्या रूपात प्रसाद घेण्यासाठी तिला स्वीकारलं. शुभ कार्यात तिला उभं केलंय. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्मरसाचं भोजन करण्यासाठी केळीला मान दिलंय. अजून काय पाहिजे. आता विज्ञान सांगतं केळीच्या पानावर जेवणाऱ्याचं आरोग्य चांगलं राहतं. मुश्किलची ताटं काढली का. आता कोलगेट कंपनी सांगते तुमच्या कोलगेट मध्ये मीठ पाहिजे. अजूनही लोक मिठान दात घालत होते, ते मूर्ख होते. चंदन केळीला सुगंधी करत नाही पण ब्रह्मरसाचं पात्र, भोजन करण्याचं पात्र म्हणतात स्वीकारलं. वेळूला सुगंधी करत नाही कारण वेळू आतल्या गाठीचे. तसे सत्यात बरेच लोक आतल्या गाठीचे. आतल्या गाठीच्या वेळूला संतांनी पताका लावून पुढं केली. आतल्या गाठीच्या माणसाला पुढं करा, सप्ता बिनविरोध चालेल. चंदन केळीला सुगंधी करत नाही, वेळूला सुगंधी करत नाही पण संतांनी त्याला डावललं नाही. त्याला आपल्या प्रांगणात कावळं स्थान दिलंय. बोरी बाबळीला सुगंधी केलंय. चंदन अग्नीत पडलं तर शीतल लागत नाही, जळून जातं. याचा हा सरळ अर्थ आहे. संतांचं स्वतःच्या शरीरावर प्रेम नाही. आपल्या शरीरावर किती प्रेम.
मुखड़ा क्या देखे दर्पण में, मुखड़ा क्या देखे दर्पण में, दया धर्म नहीं मन में, मुखड़ा क्या देखे दर्पण में. दररोज काही माणसं दिवसातून 10 वेळा आरसा बघतात. मला वाटतं तो लाजून फुटत असेल. आणि काही माणसं एकदाही बघत नाही. मी कशाला आरशात पाहू, काय नवीन एका गावी कीर्तनाला गेलो. एक संयोजकाने माझ्या पायाला अत्तरलं. म्हणलं काय करतो, अत्तरलं. नको मला त्याची ॲलर्जी. हल्ली कीर्तनकार पायाला अत्तर लावून उभं राहतात का, कळलं का? लोकांनी डोकं जास्त वेळ ठेवावं म्हणून. अरे त्याच्या डोक्यात दोष नाही, तुझ्या पायात फॉल्ट आहे. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनामध्ये आणखी एक दोष आहे, संतांनी सांगितलं. चंदनाचे गावी सर्पाची वसती, चंदनाचे गावी सर्पाची वसती. चंदनाच्या झाडाला सर्प वेटोळे देऊ नसतो म्हणून. त्याची 2 कारण. एक, सर्प सुगंधप्रिय आहे म्हणून चंदनाला वेटोळे देऊ नसतो. दुसरं कारण असं आहे, महत्वाचं, त्याच्या शरीरामध्ये विष असतं आणि त्या विषाचा दाह त्या सर्पाला होत असतो. त्या दाहाच्या शमनानिमित्त तो त्या चंदनाला वेटोळे मारून असतो. आणि तिसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे, देवाने प्रत्येक चंदनासारख्या साधू जवळ एक सापाच्या जातीचा माणूस मुद्दाम ठेवला, त्याचं भजन बंद पडू नये म्हणून. लोक पण विचार करतात आता नको तो असेल, तो नसल्यावर जाऊ. अजून पुढे जाऊन सांगतो. शांताकारं भुजगशयनं नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय. वर्णन भगवान विष्णू शेषावर झोपलेले, भगवान शिवजीने सर्पाचे दागिने घातले. जर माझा परमात्मा शेषावर झोपतो आणि सर्पाचे दागिने करतो, तर मी सापाला का जवळ ठेवू नये म्हणून जवळ ठेवले. चंदनाचे वैशिष्ट्य. या सगळ्यामध्ये काही अवगुण असतील, पण त्या अवगुणाला सुद्धा मी पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिले. पण माणसं निगेटिव्हच विचार करतात. नाही, तो खूप बरे, बी पॉझिटिव्ह, योग्य विचार. अजून पुढे जाऊन सांगतो. तो खूप बरा याच्या भाषेत सांगतो. प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी सांगितलं संवाद. पूर्वी एखादा राजा मरण पावला, त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे. इथं ऐकून असेल. आता एखादा नेता गेला की चंदनावर जाळतात. का? नेत्याला का जाळलं जातं? त्याचं उत्तर आहे, त्याच्या राजकारणाचा दुर्गंध येऊ नये म्हणून. प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी आध्यात्मिक संवादामध्ये मला का सांगायचं? सांगा चंदनामध्ये तुम्हाला काय दोष दिसतोय? तो कोबर सगळे निर्दोष सांगितले. निर्दोष असंच चंदन, संत चंदनासाठी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत. मना चंदनाचे परित्वादी जावे. समाजात कोणी झीज घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझं चीज व्हावं, कसं होईल. याला वाटतं ना आपलं चीज व्हावं, तसं पहिले पनीर का व्हावं. भगवान चंदन या दृष्टीने श्रेष्ठ. म्हणून मला चंदन संत म्हणायचं आहे. पण आता प्रश्न असा आहे, चंदन महाराष्ट्रात नाही. प्रश्न आहे. पण ज्ञानोबा सज्जन म्हणे चंदना आराध्य लिंगा. विपाई जरी आठवे चित्ता, ते आपुलीच योग्यता. सहज आठवलं तरी त्यांची योग्यता येते. एवढं जर सामर्थ्य त्यांच्यात आहे तर ते चंदन माहित नाही. ज्ञानोबारांनी तर कल्पतरू म्हटलंय. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे राव.
चालते बोलते कल्पतरू संत. चंदन चालतं बोलतं कल्पतरू नाही, इथं येऊ शकत नाही. पण थोडं पुढे जाऊन सांगू, ऐसी कर्म सांगा दशा जे धवय निरेशा श्री गुरु पैसा. हे स्वतः चांगली कसदार जमीन असल्यानंतर तिथं पाऊस चांगला पडला की कामात झाला. अनवरत आनंदी वर्ष, अनावृत्त आनंदाचा वर्षाव पडते. तुकोबराला काय वाटलं कोणास ठाऊक, चंदनाला संत वाटला, पण तुकोबरा म्हणतात चंदन वृक्ष आहे. चंदनाचा वृक्ष आपल्याकडे नाही, ही दुर्मिळता, दुर्लभता. दुर्लभम त्रैमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुषम श्रेया. विवेक चूडामणी. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर देव भेटण्याची तळमळ आणि देव दाखवणारा महात्मा. या देवाच्या कृपेनेच मिळतात असंही म्हणतात, किंवा देवाच्या कृपेसाठी ती घरची गरज असं दुसरा, दोन्ही गोष्टी. तो खूप बरे सांगतात तो चंदन वृक्ष आहे, पण आपल्याकडे ही दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. पण एक गोष्ट सुलभ आहे. काय? परिस. दगड आहे, परिस. आपल्याकडे कोटा, मार्बल, मार्बोनेट, ग्रेनाइट ही दगडच आहे. शालिग्राम दगडच आहे, रत्न दगडच आहे, हिरा दगडच आहे, दगडच आहे. पण परिस या दगडाची एक विशेषता आहे. काय विशेषता आहे? भगवान खूप बरे सांगतात. त्याचा स्पर्श लोखंडाला झाला ना, ते त्याचं सोनं होतं.